महाराष्ट्र राज्यासाठी मोठी खुश खबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याच्या उन्नतीचा मार्गच जणू ग्रीन सिग्नल देऊन गतिमान केलाय। महाराष्ट्रात 3 नव्या कोऱ्या वंदे भारत एक्सप्रेस केंद्रामार्फत भेट मिळाल्यात। महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गतिमान प्रवासाचं स्वप्न साकार झालंय। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदोर, गांधीनगर, अहमदाबाद अशा 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत। त्यातच आता 3 वंदे भारत एक्सप्रेसची भर पडली असून पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस नव्यानं सुरू झाल्यात। यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे। राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केली आहे। वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदर्शन दूरदृष्टी प्रणालीद्वारे पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे। ही भारतानं स्वतः आपल्या देशात तयार केलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन असून ही ट्रेन भारताची शान आहे। विकसित देशातील प्रवाशांना ज्या प्रकारच्या प्रवासाच्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा भारतीयांना या ट्रेनमधून मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। Very good afternoon to everyone. Myself Vaishnavi Sunil Khandekar. I'm studying in New Model English School in grade 8. Today is my first experience to travel in the train. When I saw the train, it was unbelievable. The seats are comfortable. It is full ventilation in the train, and I'm proud that India has started Vande Bharat train. Thank you.